परफॉर्मन्स विक्रांत संघासाठी केले देण्यात आलं आणि मयूर स्पोर्ट्सची आकर्षक जर्सी त्यांनी विक्रांत क्रिकेट संघाकडून मॅन ऑफ द मॅच साठी जर्सी निकिता मैदानात सामना पाहायला मिळाले पण त्यांच्या भूमिकेसाठी मात्र विक्रांत क्रिकेट संघाने सगळ्यात मोठा अनुभव पणाला लावलाय. खरं पाहू शकतो सीतारामची लक्ष्मण कदम अण्णा या ठिकाणी कॅप्टनच्या भूमिकेसाठी नाणे जातात नाणेफेक झालेली आहे. मुकद्दर क्रिकेट संघाने जिंकली आणि पंचांच्या भूमिकेसाठी आपण पाहू शकता लक्ष्मण कदम अण्णा आणि सीताराम शिंदे. नाणेफेक मुकद्दर क्रिकेट संघाने जिंकले आणि फिल्डिंग घेतली आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते गोल्डन स्टार क्रिकेट संघाला. तुषार जाबरे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे समालोचन कक्षामध्ये. चला जाऊया. पहिली नाणेफेक झाली आणि मुकद्दर संघाने सागर सर नाणेफेक विजय झाला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गोल्डन स्टार संघाला आणि सलामीवीर जोडी मात्र तुम्हाला मैदानामध्ये जाताना दिसेल. म्हणजे मात्रांचा एक अष्टपैलू खेळाडू विजय पार्टे या मैदानावरती त्याचे खूप विक्रम आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील लब्बर बॉलवरती या खेळाडूने मारलेला आहे आणि 6 बॉलात 6 चौकार देखील या खेळाडूंनी हा रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे तो फलंदाज मात्र मैदानात जाताना दिसतोय. त्याच्या सोबत असेल पियुष ढेगे. पियुष ढेगेच्या नावावरती देखील मॅन ऑफ द सिरीज फ्रीज मात्र त्याच्या नावावरती आहे. हे दोन बलाढ्य खेळाडू मात्र मैदानामध्ये फलंदाजीसाठी जाताना दिसतायत. परंतु त्यांच्या समोर आव्हान असेल मुकद्दर संघाचा डावखुरा गोलंदाज आकिब या गोलंदाजाचा. पहिली सेमीफायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी बघा लढत एकदम जोशामध्ये होईल. कारण ज्या संघाचा जोश उत्साह आणि 100% योगदान देईल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका साईडला असेल अरफात तर एका साईडला असेल विजय. एका साईडला असेल आलम तर एका साईडला असेल अक्षय. म्हणजे या 4 खेळाडूंमध्ये ही लढत दिसेल तुम्हाला. एक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करतात. आणि पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहाल विक्रांत संघाचे माजी खेळाडू आणि माजी कर्णधार लक्ष्मण कदम मात्र मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहाल. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय सीताराम शिंदे. स्ट्राईकला असेल पियुष ढेगे. नक्कीच जरा एक मोठा सामना आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. कारण आकिब आहे पियुष देखील फॉर्म मध्ये आहे. विजय पार्टे चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि आकिब देखील चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अनेक वेळा आकिबकडनं आपण पाहिले. पहिला चेंडू होता काय कटावला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. विक्रांत क्रिकेट मधला दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर पियुष ढेगेने कुठेतरी वार केलाय प्रति हल्ला केलाय. हा नक्कीच सागर भाई बघा शॉर्ट चेंडू होता त्याला पुल केला. पुल झाला सक्सेसफुल झाला 4 धाब्यांसाठी. जर या फलंदाजांना तुम्ही शॉर्ट ओव्हरपिच आणि फुल टॉस चेंडू टाकला तर मात्र तुमच्या गोलंदाजाची काय खैर नाही. कारण आतिषबाजी करण्याचं काम हा पियुष ढेगे मात्र करत असतो. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला चेंडू टाकला होता. सन्मान दिला त्याला. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला कटवलंय. चांगलं क्षेत्र. एक धाव मात्र आलेला नाही. आता स्ट्राईक वर मात्र आपण पाहू शकता विजय पार्टे गेलेले आहेत. आपण रोहित जर पाहिलं तर विजय पार्टेची फलंदाजी या स्पर्धेत मात्र चांगली झालेली आहे. रिस्पॉन्सिबल फलंदाजी करताना पाहिलंय. 2 मॅन ऑफ द मॅच पहिल्या दिवशी त्याला मिळालेले आहेत. तोच विजय पार्टे मात्र आता आहे. हा नक्कीच सागर त्या दिवशी आम्ही जाईत होतो घरी त्यावेळेस विजय मात्र सांगत होता आता मात्र मी स्ट्रेट बॅटनेच खेळणार. कारण स्ट्रेट बॅटने माझ्या बॅटतून धावा चांगल्या येत आहेत. आणि विजयने देखील पहिल्या दिवशीच 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार मात्र सागरबाई आपल्या नावावरती कोरले होते. तो विजय मात्र स्ट्राईकला असेल. एक चांगली गोलंदाज मात्र त्याच्या समोर असेल. आकिब हा गोलंदाज डावखुरा गोलंदाज असेल. आणि गोल्डन स्टार संघाला देखील माहिती आहे मुकद्दर संघासमोर धावा आपल्याला भरपूर उभ्या करायच्या आहेत. कारण मुकद्दर संघ एक बलाढ्य संघ आहे. तो देखील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडणार नाही. नक्कीच दोन्ही संघ सेमीला पोहोचले. पॉवरफुल संघ आहेत मंगेश या स्पर्धेमध्ये. फुल टॉस होता चांगल्यारीत्या कटावला त्या ठिकाणी. आलमने चांगला क्षेत्ररक्षण करतोय. हा चेंडू येतोय निर्गाव. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु विकेट वाचवणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे संयमाने खेळायला लागेल. कारण जर 50-55 धावाच्या वर जर धावफलक नेला 5 षटकामध्ये ना मंगेश तर मात्र एक चांगली धावफलक होऊ शकते. हा नक्कीच. परंतु पहिलं षटक चालू असताना धावसंख्या तब्बल पोहोचले 5 आकड्यापर्यंत. गोलंदाजच्या मार्गावरती डावखुरा गोलंदाज आकिब असेल. समोर आव्हान असेल मात्रांचा ऑलराऊंड परफॉर्मन्स होता तो यावेळेस मंगेश आपल्याला या मैदानात काही दिसत नाही.
हा नक्कीच आपण सागर भाई नेहमीच म्हणत असतो प्रत्येक वेळेस ते तसं नाही तसं घडत नाहीये. इथे तुम्हाला तुम्हाला सिद्ध करावं लागतं, मेहनत करावी लागते आणि जर मेहनत तुमची योग्य प्रकारे असेल ना तर मात्र तुम्हाला विजयापासून देखील कोण रोखू शकत नाहीये. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये इथे होते दांडी 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 गुल विकेटचा होत आहे पतन. ठोक डीजे. आणि नक्कीच मंगेश एक गोष्ट सांगेल, विजय पार्टे नंतर आणखी एक खेळाडू या संघामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये आहे. प्रतीक शिंदे आहे, नन्ना मुन्ना जादूगर त्याला तुम्ही नाव दिलेलं आहे आणि मुन्ना या निकनेमने देखील फेमस आहे. तो प्रतीक या ठिकाणी आहे, प्रतीक शिंदे आलेला आहे, तो देखील प्रचंड फॉर्मात आहे. या मात्र जबाबदारीने या दोघांना खेळ आपला खेळावा लागेल. हा नक्कीच सागरभाई, परंतु धावसंख्या पोहोचल्या गेले 2 षटक संपल्यानंतर तब्बल 20 आकड्यापर्यंत. सरासरी जर सागरभाई आपण पाहिली तर 10 ची सरासरी आहे. स्ट्राईकला असेल फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये असणारा गोल्डन स्टार संघाचा एक भरोशाचा फलंदाज विजय पार्टे, परंतु समोर आव्हान असेल त्याला एक युवा गोलंदाज मोफिज याचा. नक्कीच विजय पार्टे आहे, ज्या प्रकारे आपण त्याला लाईफ टाइम आयकॉन मी तर म्हणतो, कारण माथेरान क्रिकेटचा ब्रँड जर कोणी बदललाय ना तर तो नक्कीच विजय पार्टेंनी बदलला. त्या समोर प्रतीक शिंदे आलेला आहे. आता पुढच्या काळात येणारी VPL एक स्पर्धा आहे, त्यामध्ये तो तुम्हाला आयकॉन खेळाडू म्हणून देखील प्रतीक माथेरानच्या बाहेर खेळताना दिसणार आहे. परंतु महफूज आहे गोलंदाजी, काल चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी केली होती महफूजने, परंतु आता मात्र समोर खूप मोठा खेळाडू, खूप मोठा लेजंड आहे अगदी विजय पार्टे. माथेरान टेनिस क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर या नावाने देखील त्याला संबोधलं जातं. हाच विजय पार्टे आहे, जे आपल्या शालेय वयापासून आपण त्याला तसाच खेळताना बघतोय. समोर महफूज आहे त्याच्या. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कार्पेट लेवलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील बघता बघता सागरभाई पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 22 आकड्यापर्यंत. नक्कीच 2 धावांचा फटका आपण पाहिला. फुलटॉस जरी होता ना तरी रिस्की फटका विजयच्या बॅटमधनं आला नाही. त्याने अगदी 2 धावांसाठी जो ढकलला, कारण त्याला माहिती आहे की आपलं शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. हा नक्कीच सागरभाई, विजयला माहिती आहे जर इथे धावा जर मोठ्या उभ्या नाही झाल्या तर आपला संघ संकटात पकडू शकतो. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने घेतलेला फटका, अरफात मात्र तिथे क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव भेटते, एक धावेने धावसंख्या सागर पोहोचते 23 आकड्यापर्यंत. एक चांगली गोलंदाजी महफूजच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला भेटते, कारण 2 चेंडू टाकले, धावा मात्र खर्च केल्यात फक्त 3. स्ट्राईकला असेल प्रतीक शिंदे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू गोल्डन स्टार संघाचा. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतो, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटच्या दिशेने, एक धाव मात्र पूर्ण केली जाते, एक धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 24 आकड्यापर्यंत. सागरभाई, या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कारण 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात, ते देखील भन्नाट फॉर्म मध्ये असणारे 2 फलंदाजांना रोखून धरण्याचं काम मात्र 3 चेंडू मध्ये केले महफूजने, कारण धावा खर्च केल्यात 3 चेंडू मध्ये तब्बल 4 धावा. नक्कीच मुफीज गोलंदाजाचं नाव आहे, यंग गोलंदाज आहे, मुकद्दर क्रिकेट संघामध्ये यावेळेस त्याचा आगमन आहे झालेला आहे आणि चांगली गोलंदाजी. विजय पार्टे सारख्या फलंदाज, चांगला चेंडू हवेत आहे, विजयची विकेट भेटते का त्या ठिकाणी आलम स्वतः कर्णधार गेलेला आहे आणि या ठिकाणी विकेट मिळते मुफीजला, ती मोठी विकेट मिळते, या ठिकाणी धडकलेले आहे. आज मात्र आपण मंगेश पाहिलं तर खूप खेळाडू एकामेकाला झेल घेताना धडकतायत. कदाचित तो टेनिस क्रिकेट .in इथे आल्यामुळे आपण पाहू शकता, परंतु आज खूप धडका, खूप ऍक्सिडेंट माथेरानच्या या मैदानात होत आहेत मंगेश. तेच ना, एकामेकाला कॉल झाल्याशिवाय तुम्हाला हे करता येणार नाही. एकामेकाला सिग्नल द्या, तर तुम्हाला एकच सांगेल, तूने सिग्नल नाही दिया, मैंने सिग्नल नहीं दिया, तो फिर एक्सीडेंट हो जाएगा. इथे मात्र तुम्ही कॉल करा एकामेकाला. इथे मात्र कॉल केला असता तर मात्र दुखापत थोडीशी टळली असती, परंतु आतापर्यंत तिसरी धडक आपल्याला बघायला भेटते. सागरभाई, संधी देऊया आपण डीजे मास्तरांना पुढे.
आकड्यापर्यंत एक चांगली गोलंदाजी मात्र महफूजची आपल्याला बघायला भेटते, अप्रतिम गोलंदाजी। नक्कीच मंगेश, आपण एक गोष्ट पाहू शकतो गोलंदाजीमध्ये चांगला चेंडू होता, अगदी लेग साइडला कटवण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी या ठिकाणी मुफीजने केलेले आहे। आणि मंगेश एक कौतुकास्पद बात तुला सांगू शकतो की मुकद्दर क्रिकेट संघाने आतापर्यंत तरी जर पाहिलं तर पूर्णपणे पकड बनवून ठेवले आहे गोल्डन स्टार क्रिकेट संघावरती। कारण ज्या प्रकारे पहिल्या षटकात धावाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अरफातने कमबॅक केला होता आणि त्या कमबॅक मधून अजून तरी गोल्डन स्टार क्रिकेट संघ सावरलेला नाहीये, कारण अजूनही मोठे फटका येत नाही। आता प्रतीक शिंदे आहे, विशाल परब आहे, जबाबदारी त्यांना घ्यायला लागणार आहे। आणि सेन्सेबल क्रिकेट आपण पाहू शकता, ढकललाय अगदी त्या ठिकाणी मुज्जू आहे, त्यामुळे एक धाव नक्कीच मिळते। धाव संख्या 26 धावा धावफलकावर लागलेल्या 3 षटकांचा खेळ झालेला आहे। येणारा 12 चेंडूत मंगेश किती धावा येतात हे देखील पाहत फील्डिंग आहे एक संघ चालवताना देखील त्यावर लक्ष असतं, त्याचा फील्डिंग वगैरे लावताना सुद्धा लक्ष ठेवून मैदानात असतो। चांगला चेंडू मिडविकेटच्या दिशेला मात्र कटाला त्या ठिकाणी अरबाज आहे, एक धाव पूर्ण आणि एकच धाव मात्र स्ट्राइक वर विशाल परब आहे। विशालला देखील आता मोठे फटके मारण्याची गरज आहे, आज देखील खेळाडू फॉर्म सिद्ध करताना पाहतोय। दोन्ही बंधूंचा कुठेतरी फॉर्म आपण कमी झालेला मंगेश यावेळेस पाहतोय, परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे येणाऱ्या 12 चेंडू। यावेळेस मात्र काय झेल घेतला जातोय, फॉलो थ्रो मध्ये इथे अरफात नॉडी आले, अरफातने पूर्णपणे डॉमिनेट केले असं म्हणू शकता गोल्डन स्टार क्रिकेट संघाला। आतापर्यंत 4 विकेट त्यांनी घेतलेला आहे आणि 5वा विकेट यावेळेस मात्र काय चेंडू होता, अगदी स्तब्ध करून ठेवला, स्टॅच्यू केला का काय या ठिकाणी नॉडीला, त्याला काहीच समजलं नाही, दिसला देखील नाही। त्रिफळात चित केला, बॅट टाकण्याला देखील चान्स नाही दिला ह्या गोलंदाजाने, एवढा वेगवान चेंडू मात्र इथे टाकला गेला होता। विकेटचं पतन झालं, धावसंख्या तिथे सागर सर थांबल्या गेले, धावसंख्या येते 27 धावा मंगेश धावफलकावर लागल्याने ऑन हॅट्रिक आहे अरफात। आता हे देखील पाहणं गरजेचं आहे की हॅट्रिक घेतो का काय, विकेट हॅट्रिक अरफात घेतो का काय हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे। आणि योगेश आता स्वतः चाललेले, योगेश शिंदे गेलेले आहे, डीजे आहे ते प्रत्येक स्पर्धेमध्ये ऑफिशियल डीजे त्यांचा असतो, परंतु हा सामना गोल्डन स्टार विरुद्ध मुकद्दर आहे की अरफात विरुद्ध गोल्डन स्टार आहे हे मात्र नक्कीच समजत नाही, कारण पूर्णपणे द अरफात शो आपण या ठिकाणी पाहू शकता मंगेश। हा नक्कीच विजयच्या बॅटिंग धावा आल्या, त्याच्यानंतर धावा आपल्याला दिसत नाहीये सागर, इथे मात्र सगळ्या खेळाडूंना थांबवून ठेवण्याचं काम जर कुठल्या गोलंदाजाने केले असेल, अरफात असेल, मुफीज असेल, नक्कीच अरफात हॅट्रिक घेतो का, ओवी कॉटेजचा प्राइज अरफात आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि यावेळेस मात्र पंच फिरतायत, अजूनही संधी ओपन आहे, ओवी कॉटेजचे प्रोप्रायटर सुशांत डेबे यांच्याकडे हे प्राइज आहे, विकेट हॅट्रिक असो, षटकार हॅट्रिक असो किंवा चौकार हॅट्रिक असो, ओवी कॉटेज तर्फे आपल्याला रोख रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि अरफातला ती संधी आहे। यावेळेस सुंदररित्या कट केलाय, पंच केला या ठिकाणी, हात त्या ठिकाणी आहे आणि हातचं सुंदर फिल्डिंग त्या दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत।
हा नक्कीच 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 30 या आकड्यापर्यंत। बघा सिंगल डबलने देखील धावा मात्र गोळा केल्या जातात, परंतु आता ते चांगलं काम मात्र योगेश करतोय। योगेशला माहिती हा सर्वात भरोश्याचा गोलंदाज आहे मुकद्दर संघाचा, याच्यावरती सिंगल डबलनेच आपण धावा घेऊया, थोड्या धावा पुढे नेऊया आणि शेवटच्या षटकावरती प्रतीकला मात्र पटकेबाजी करायला चान्स देऊया। हे मला वाटतं काहीतरी या 2 खेळाडूंमध्ये डोकेलिटी झाली असेल। यावेळेस चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक, काय गोलंदाजी अर्फाची या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते मंगेश। हा नक्कीच बघा काय अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या षटकात दुसरं षटक टाकलं होतं त्यात देखील चांगली गोलंदाजी बघायला भेटली होती, आता देखील चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटते। नक्कीच पहिल्या षटकात त्यांनी 6 धावा दिल्या होत्या आणि यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षणाला चुकवतोय आणि चेंडू चौकार जातो का, चेंडू देखील थांबलेला आहे पहा आणि 2 धावा नक्की तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि 2च धावा या ठिकाणी प्रतीकला माहिती शेवटच्या षटकामध्ये वाईट देखील आहे, म्हणजे प्लीज 3 धावा आल्यात, 2 प्लस 1 वाईट म्हणजे 3 धावा आल्यात, धावसंख्या पोहोचते 33। मात्र गोल्डन स्टार बोलत असेल धावा येऊ द्या, कशाही धावा येतात परंतु येऊ द्या, धावसंख्या थोडीशी मोठी उभी राहू द्या, आपले गोलंदाज काम करू शकतात, परंतु इथे या 3 धावा मुकद्दर संघाला मागण्या पडू शकतात की काय, कारण वाईटच्या 2 धावा आणि वाईटची 1 धाव, 3 धावा मात्र इथे आल्यात। नक्कीच मंगेश, परंतु अरफातने अगदी टिचून गोलंदाजी केली, आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये आणल्यानंतर देखील चांगली फलंदाजी क्वार्टर फायनलला केली होती त्यांनी। यावेळी चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समीन आहे आणि 1च धाव। हा 1 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 34 आकड्यापर्यंत। 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 34। संधी देऊया आपण डीजे मास्तरांना। म्हणजे हे 4 संघ मात्र आता उरलेत, परंतु या शेवटच्या फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करणार, जाऊया मॅच कडे। गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आलम, परंतु त्याच्यासमोर आव्हान असेल योगेश शिंदे याचा। यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली गेली, 1 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 35 या आकड्यापर्यंत, परंतु अजून 5 चेंडूचा सागरबाई खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडू मध्ये किती धावा येतील इकडे लक्ष असेल गोल्डन स्टार संघाचं, परंतु आता स्ट्राईकला असेल नन्ना मुन्ना जादूगर या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू प्रतीक शिंदे मात्र स्ट्राईकला असेल। यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक तिथे येतोय, अप्रतिम झेल इथे मात्र जाते, विकेट 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 डीजे। विकेटवर विकेट जात आहेत, पूर्णपणे बांधून ठेवलंय या ठिकाणी। हा धावसंख्या मात्र तिथेच थांबून ठेवलेत, काय गोलंदाजी मात्र मुकद्दर संघाची आपल्याला बघायला भेटते सागर।
यावेळेस मात्र फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आलमच्या माध्यमातून बघायला भेटते. एक धाव भेटते, एक धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 36 आकड्यापर्यंत. नक्कीच गणेश देखील गणेशसाठी एक प्राइज आहे. गणेश सावंत यांच्यासाठी तर षटकार मारला तर महेश होतेकर यांच्याकडनं 500 रुपये त्यांना असणार आहेत. परंतु संधीसाठी थोडी वाढ बघायला लागली. स्ट्राईक वर योगेश आहे, मोठ्या धावा यायला 36 धावा लागलेल्या आहेत. अजूनही जर 30 षटकांचा सामना असेल, 30 चेंडूंचा 5 षटकांचा मनीष विचार केला तर या धावा थोड्याशा कमी आहेत. आपल्या खेळाडू कक्षात, आपल्या सभासद कक्षात रोहित बसलेले, रोहित सांगतात की 50 ते 55 धावा हव्या होत्या. यावेळेस मात्र विकेट घेतलाय आलम. आज मात्र धीरज त्या ठिकाणी आलेला आहे फलंदाजीला. चिंट्रे या नावाने अगदी प्रसिद्ध असलेला धीरज आपल्या सर्वांच्या परिचयाचा असतो, परंतु आता ते धीरजला या षटकामध्ये आलमवरती प्रहार करण्याची गरज आहे. विक्रांत क्रिकेट संघ आयोजित विक्रांत चषक 2024 मध्ये हळूहळू आता आपण पाहू शकतो की महिला वर्ग देखील मैदानाकडे यायला लागलेला आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण आले. हळूहळू अंतिम सामन्यापर्यंत आपण पाहू शकता इथे प्रचंड प्रेक्षकांची तौबा गर्दी होऊ शकते. हे जे आपले 3 स्टँड्स आहेत ते स्टँड्स मात्र आपल्याला या ठिकाणी हाऊसफुल झालेले पाहायला मिळतील. त्यावेळेस चांगला चेंडू होता आणि विकेट तर मिळणार आहे. आणखीन एक विकेट भाई तिथेच थांबल्या गेला. 36 आकड्यापर्यंत अप्रतिम गोलंदाजी मात्र आता मुकद्दर संघाकडून बघायला भेटले. आजच्या दिवसात काय विक्रम घडला असेल सागर माहिती या मैदानामध्ये? गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी बघायला भेटली, दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी बघायला भेटली. म्हणजे जे मैदान जे पिच बनवलं गेलं काल ते मला वाटतं फक्त गोलंदाजीसाठी बनवायला गेलं की काय? सागर काय म्हणशील याच्याबद्दल? नक्कीच गोलंदाजीसाठी पोषक होतं. परत एक सामन्यासाठी दुसऱ्या क्रीजवर सामना झाला होता, तो रिअल 11 मुकद्दरचा सामना आपण पाहिलं तर तो दुसऱ्या क्रीजवर केवळ झाला. त्यावेळेस मात्र दोन्ही संघांनी या ठिकाणी धावा दिल्या. ज्ञानेश्वर आता फलंदाजीला आहे, आलमचा सामना करतोय. शेवटचा विकेट बहुतेक मैदानात सुंदररित्या कटावला. या ठिकाणी 2 धावा येतात का पाहणे गरजेचे आहे. गणेशचा मात्र पाहू शकता आपण केवढा पळतोय. 2 धावा नक्की, 2 धावाच्या साहाय्याने एक शॉट देखील सांगतात पंच. एक शॉट धाव देखील आहे, एकच धाव या ठिकाणी. सागर भाई धावसंख्या 37 पोहोचले, करायचे 38 धावा. परंतु जो नन्ना मुन्ना जादूगर आहे तो प्रतीक, जर त्यांनी पहिल्याच षटकामध्ये काय विक्रम केला, एक चांगली जादूगरी गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली, तर मात्र हा सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत देखील रंगतदार आपल्याला बघायला भेटू शकतो. कारण गोल्डन स्टार संघाकडे भरणा चांगला आहे गोलंदाजीचा. काय म्हणशील त्यांच्या गोलंदाजी बद्दल देखील तू? धावसंख्या पोहोचले 37 वरती, धावा करायच्या तब्बल 38. मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाणार? एका साईडला पाहता ही सेमीफायनल तुम्ही पाहताय म्हणजे गोल्डन स्टार विरुद्ध मुकद्दर, आणि दुसऱ्या साईडला दुसरी सेमीफायनल मध्ये 2 संघ मात्र जाऊन बसलेत. त्यांचं नाव आहे विक्रांत संघ, ज्याने विक्रांत चषक भरवलं गेले, आणि त्याच्या सोबत असेल शरद 11 बंडा बॉयज संघ. 2 बलाढ्य संघ दुसऱ्या सेमीफायनल मध्ये तुम्हाला दिसतील. परंतु ही पहिली सेमीफायनल चालू आहे. गोल्डन स्टार विरुद्ध मुकद्दर, करायच्या 30 चेंडू मध्ये तब्बल 38 धावा. चला दुसऱ्या सेमीफायनलच्या नाणेफेकीसाठी विक्रांत संघाचे कर्णधार आणि शरद 11 बंडा बॉयज संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. फलंदाज पाठवायचे मुकद्दर संघाने.
पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय एक अनुभवी पंच, मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय लक्ष्मण कदम, स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय सीताराम शिंदे. दोन्ही विक्रांत संघाचे अप्रतिम खेळाडू आहेत आणि माजी कर्णधार देखील सीताराम लक्ष्मण कदम पंचांच्या भूमिकेत दिसतील. बघा दुसऱ्या सेमी फायनलचा नाणेफेक मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजेश भाऊ दळवी यांच्या हस्ते मात्र हा टॉस केला जाईल. दुसऱ्या सेमी फायनलचा तो सामना असेल शरद 11 बंडा बॉईज विरुद्ध विक्रांत. चला शरद 11 बंडा बॉईज संघ विक्रांत संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. मंगेशजी थोडं थांबवतो. दुसरी सेमी फायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी एका बाजूला असेल आयोजकाच्या भूमिकेमधला विक्रांत संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल शरद 11 बंडा बॉईज संघ. मी विनंती करेन पाहुण्यांना, राजेशजी देवी सर आपण या. नायगडे सर, हे दोन संघ शिवस्फूर्ती तरुण मित्र मंडळाच्या टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये तुम्ही पाहिले होते. ते आता मात्र दुसरी सेमी फायनल मध्ये तुम्हाला बघायला दिसत आहेत. तिथे विजय झाला होता तो विक्रांत संघ. म्हणजे ही मॅच बंडा बॉईज संघाला परी उत्तर देण्याची मॅच आहे, परंतु इथे नाणेफेक केली जाईल. हा थँक्यू. तर आता नाणेफेक करतील राजेशजी देवी. मागणार कोण आहे? यस, एक मिनिट मंगेशजी थांबवतो. विक्रांत संघाने नाणेफेक जिंकले 22 जोरे अशी आपण 2 मिनिटं बोलूया. विक्रांत संघ आपण नाणेफेक जिंकले, आपला निर्णय काय? आणि इथे थांबण्याचा निर्णय आलाय, परंतु जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा करत असताना एक सूचना मी निश्चित करेन, निर्णय लगेच देत चला. जाऊया पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक झाले. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पाहूया या सामन्यामध्ये आता सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये मंगेशजी तुझ्या बरोबर जोडले जातील आणि तुझ्या साथीला मी देखील असेल. हा परंतु जाऊया मॅच कडे. गोलंदाजीच्या मार्गावरती नन्ना मुन्ना जादूगर हा प्रसिद्ध गोलंदाज, परंतु त्याच्या समोर आव्हान असेल अरफात या डावखुरा फलंदाज. धनगर समाजाचे अध्यक्ष दीपेश ढेबे साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि माजी अध्यक्ष राकेशजी कोकळे साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत. या दोघांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो विक्रांत चषक 2024 मध्ये. आणि मंगेश एक रंगतदार लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. धाव संख्या जरी कमी असली, गोल्डन स्टार एक फायटर संघ आहे, अनेक वेळा माथेरानच्या मैदानात चॅम्पियन झालेला संघ आहे. यावेळेस मात्र खूप खराब चेंडू. हा चेंडू तुम्ही अरफातला देऊ शकत नाही. ह्याच्यावर फक्त एका लिहिते सजाए मौत हा या चेंडूला म्हणू शकता आपण, कारण अरफातला दुसऱ्या सत्रातला हा पहिला दणदणीत चौकार. मी एकच सागर या फलंदाजाबद्दल सांगेल, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो अपने टीम की जरूरत देखते. इथे येतात या 4 धावा. या 4 धावांनी आपलं खातं आणि संघाचं खातं देखील या फलंदाजाने खोललंय. यावेळेस मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि इथे मात्र मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतो का? कारण हा प्रमुख विकेट मात्र जाते बॅक टू पॅव्हिलियन. ठोक 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 डीजे. नाणेफेक विक्रांत संघ विजय झालाय. पहिल्यांदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केले शरद 11 बंडा बॉईज संघाला आणि फलंदाजी मात्र स्वतः स्वीकारले विक्रांत संघाने. सागर मैदानामध्ये काय घडलंय बघ, काय एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू पॅव्हिलियन. काय म्हणशील? नक्कीच जर आपण आव्हान पाहिलं तर पहिला चौकार आल्यानंतर अरफातला जे करायचं होतं मिस्टर सेन्सिबल, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं, परंतु चौकारानंतर थोडा ओव्हर एक्साइटेड झाला आणि मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अगदी समोर चेंडू उभा राहिला आणि चांगली झेल
झेल विशालने देखील पकडली, कारण आपल्याला माहिती आहे गोल्डन स्टारचा संघ झेल देखील सोडत नाही, कारण या मैदानात खेळतात त्यांचा घरचा संघ आहे, प्रतीकला कमबॅक करून द्यायला लागेल. अरबाज आता जर विकेट गेल्यानंतर सामना नक्कीच रंगतदार होईल. मंगेश यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक चांगला सुंदर गॅप मात्र इथे शोधून काढलाय. चेंडू थांबणार नाही, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय विक्रांत क्रिकेट चषक 2024 पर्व मात्र तिसऱ्या मधला चौकार. अरबाजने देखील आपलं खातं 4 धाव्याने खोललंय. काय म्हणशील अरबाजच्या बद्दल देखील सागर? यावेळेस मात्र फटका फसला होता. एक धाव येते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 9 आकड्यापर्यंत. पहिले षटक चालू आहे, धावा करायच्यात 38, परंतु पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 9 धावा. इथे मात्र गोल्डन स्टार संघ कुठेतरी दबावामध्ये असू शकतो, कारण स्कोर बोर्ड एवढा नाहीये, त्याच्यासाठी थोडा दबावामध्ये असू शकतो संघ. परंतु आव्हान मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती चांगला गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला विजयाकडे न्यायचं सागर, इथे गोलंदाजी करावी लागेल नक्कीच, कारण 2 चौकार जरी आले असले तरी एक मोठा विकेट, मोठा मासा तुमच्या गळाला लागला आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू, ऐका चांगला फलंदाज आहे आजला आपण पाहिलंय. सेन्सेबल विकेट घेतो, चेंडू ट्रॅव्हल होतो या सीमा रेषा पार. हा येतो या षटकातला तिसरा चौकार. मंगेश सागर बघितलं, फक्त गल्लीमध्ये फक्त दिशा दिली गल्ली आणि पॉइंटच्या मधून एक गॅप सुंदर देखना नेत्रद्वीपक मात्र फटका बघायला भेटला. आणि या 4 धावा येतात. या 4 धावांनी पहिले षटक चालू असताना मला तर धावा पोहोचल्या तब्बल 13 आकड्यापर्यंत. नक्कीच मंगेश, कारण जेव्हा या ठिकाणी सलामीची जोडी आली त्यांच्या आमच्या सोबत क्रीडा समीक्षक रोहित यावेळेस पहा अगदी सुंदर इथे पंच केलाय त्या ठिकाणी. मिडॉनला वैभव त्या ठिकाणी आहे, सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धावेच्या सहाय्याने 14 धावा पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले P1 च्या षटकामध्ये मंगेश सर्व काही घडलं. एक विकेट आला अरफातचा, 3 चौकार देखील आले. हा नक्कीच, परंतु 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या त्या नक्कीच सांगूया. मला वाटतं 24 चेंडू मध्ये 24 धावा करायच्या. समीकरण बरोबरीच आहे, परंतु इथे प्रमुख गोलंदाजी कशी करतोय त्याच्याकडे लक्ष असेल. कारण पहिल्या षटक काहीसा महागडा पडलाय. त्या पहिल्या षटकात एक विकेट आली, परंतु धावा 14 आल्या. परंतु पहिल्या षटकात सागर काय घडलं ते सांगेल मी निश्चितच. तिन्ही फलंदाजाने आपलं खातं 4 धावेने खोललं गेलंय. हे मात्र या पहिल्या षटकामध्ये घडलं. काय म्हणशील त्याच्याबद्दल? नक्कीच मंगेश, फलंदाजांचा पाठला करताना मैदानात जसं लक्ष असतं प्रत्येक धावे तसं तुझं लक्ष असतं या ठिकाणी. कारण इकडे स्कोरर मित्र आमचे त्यांना देखील माहित होतं तू देखील येतस की प्रत्येक फलंदाजाने धावांची सुरुवात चौकाराने केली, विश्वास दाखवलाय स्वतःला पाठीवर त्या दोघांना प्रमोट केले, पण ते आलं विश्वास सार्थ करतात. यावेळेस मात्र बॅटिंग कडा घेतली, इथे मात्र विकेट समाधान होते. समीकरण बदलते. राजा 23 चेंडू मध्ये 24 धावा. डीजे धन्यवाद. परंतु एक षटक जर प्रमुख पडला सागर, फक्त 2-3 धावाचं षटक जर पडला ना सागर, तर मैदानामध्ये वेगळं चित्र देखील तुम्हाला बघायला भेटू शकतं. कारण हे क्रिकेट आहे. अनेक वेळा मी म्हटलोय इंग्लंडचं वातावरण, बायकोचा मूळ आणि क्रिकेटचा रंग कधी बदलेल कोणी सांगू शकत नाही. सागर काय म्हणशील? मी तुला याआधी सांगितलं की या तिन्हीचा मला अनुभव नाही, तुला मात्र नक्कीच आहे. त्याबद्दल सांगणार नाही, परंतु सामना रंगतदार होणार हे मात्र मी तुला नक्कीच सांगू शकतो. कारण वैभव चांगली गोलंदाजी करतो. यानंतर प्रतीकचं एक षटक पाहू शकता, विशाल देखील आहे. आज सचिन बसमा नाहीये, ते षटक मात्र या ठिकाणी गोल्डन स्टार क्रिकेट संघाला त्याचा अनुभव मात्र त्याची कमी या ठिकाणी मैदानात भासवू शकते गोल्डन स्टार क्रिकेट संघाला. कारण सचिन बसमा त्यांचा स्वतः कर्णधारच आज मैदानात नाहीये. मंगेश
सागरभाई पण ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले ते स्पॉन्सर देखील इथे उपस्थित आहेत. हेमंत पवार असतील, वैभव पवार असतील, किरण जाधव असतील, हे देखील या सामन्याची मजा घेत आहेत. नक्कीच मंगेश सांगली या सर्वांविषयी त्याबद्दल किरणदादा जाधव गेल्या 4 स्पर्धांना मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडनं काही ना काही ठेवण्यात आलेलं आहे. अगदी स्मार्ट वॉच होतं. मागच्या वेळेस जेव्हा देखील विक्रांत क्रिकेट संघाची स्पर्धा झाली होती त्यांच्याकडनं सायकल ठेवण्यात आली. यावर मात्र अँड्रॉइड एलईडी टीव्ही. शॉर्ट बॉल होता, काय कटावला या ठिकाणी आलम या चेंडू ट्रॅव्हल होतं डीप डीप डी स्क्वेअर लेगच्या दिशेला. दणदणीत खणखणीत षटकार डीजे. ते मात्र उपस्थित होत आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला एक ट्रॉफी मात्र स्पॉन्सर आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी मात्र आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले, तर त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत होतं. परंतु इथे मैदानामध्ये काय घडलं, शॉर्ट चेंडू होता, पुल केला, पुल नाही तर त्याला काय केला सक्सेसफुल 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्या मला वाटतं तब्बल पोहोचते 20 आकड्यापर्यंत. नक्कीच आपण पाहिलं आलम देखील या स्पर्धेमध्ये प्रचंड फॉर्म मध्ये आहे. यावेळेस देखील कट करायचा होता तो गॅप त्याने नक्कीच हेरलाय. जो गॅप आजने देखील हेरला होता तर शॉट मारण्याच्या प्रयत्नात आज मात्र आउट झालाय, परंतु आलमचा देखील तोच प्रयत्न आहे. अगदी पाहिलं तर गल्लीच्या आणि स्लिपच्या मधना चेंडू ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु काय होतं ते देखील पाळणं गरजेचं आहे. 20 धावा झालेल्या आहेत. सध्या जर पाहिलं तर एक अति सामना जिंकतो की काय मुकदर अशी परिस्थिती आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे मिड विकेटला, प्रत्येक त्या ठिकाणी आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. एक धावेच्या साहाय्याने 21 धावा. आमचे स्कोरर मित्र मनीष सांगतात की 21 धावा धावफलकर लागले. परंतु समीकरण सागर माझ्या मते असं असेल 20 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या. मॅच ऑन आहे बघा. एखादा चांगला षटक मॅच मध्ये पुन्हा एकदा गोल्डन स्टारला घेऊन येऊ शकतं, परंतु एक भरोशादायक फलंदाज आलम मात्र मैदानामध्ये उपस्थित आहे. सागर नक्कीच आलम भरोशाचा आहे, कर्णधार आहे आणि काल देखील चांगली फलंदाजी केली होती. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा धडकनी काऊ कॉर्नरच्या दिशेला कटावलाय. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय विक्रांत क्रिकेट संघामधला. हा दणदणीत खणखणीत चौकार. आणि आज चेंडू डॉट चेंडू मात्र शेवटचा पडतोय. इथे षटक घोषित झालाय. 2 षटकांचा खेळ संपला. मला असं वाटतंय धावसंख्या तब्बल पोहोचले 25 आकड्यापर्यंत करायच्या. 18 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा. सागर आपण संधी देऊया डीजे मास्तरांना जरा. विरुद्ध विक्रांत आणि हा सामना पाहण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. गेली 50 वर्ष माथेरान क्रिकेटमध्ये एक सातत्याने एक स्पर्धा भरवली जाते. 50 वर्ष आधीच ज्यांनी ज्या स्पर्धेसाठी माथेरानमध्ये आयकॉनचा फॉर्म्युला आणला जो रोहित सर. आता आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर नाही तर अगदी अख्ख्या देशामध्ये देखील 2 आयकॉनच्या स्पर्धा होतात. त्या किशोर क्रिकेट संघाचे सर्व चैतन्य ज्योतिबा शिंदे या ठिकाणी आपण पाहू शकता. अगदी आपल्या व्यासपीठाच्या समोर त्यांच्या वडिलांचा स्टँड देखील आहे. स्वर्गीय ज्योतिबा शिंदे स्टँड. ते चैतन्य ज्योतिबा शिंदे केसीएस चे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. येणाऱ्या काळात त्यांची देखील स्पर्धा आहे. अक्षयचा चेंडू अगदी खाली राहिलेला आहे आणि पंचांनी या ठिकाणी बाद दिलेला आहे. आलमला मोठा विकेट मिळतो या ठिकाणी. अक्षयला चांगला कमबॅक अक्षयने करून दिलेला आहे. पहिल्या चेंडू वरतीच मात्र इथे विकेट OUT आउट. LBW मात्र इथे पकडला गेला. इथे मात्र आलमला बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. समीकरण बदलतंय. 17 चेंडू 13 धावांचा. सागर
तरुण मंडळ आयोजित ज्या स्पर्धेमध्ये जे अंतिम सामने फायनल खेळले होते त्या संघांमध्ये आता सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे। बंड्या बॉयज विरुद्ध विक्रांत, शरद 11 बंड्या बॉयज विरुद्ध विक्रांत। यावेळेस चांगला चेंडू, काय गोलंदाजी करतोय अक्षय, काय गोलंदाजी आपण पाहू शकता, कमबॅक करून दिलाय। रिजवान फलंदाजीला आहे। सागर भाई, परंतु 2 चेंडू मात्र इथे डॉट बघायला भेटतात। एक चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते। का अष्टपैलू खेळाडू म्हणून समजला जातो। एक चांगली तुफानी गोलंदाजी, जशी कोल्हापूरची मिसळ असते तशी झणकेबाज गोलंदाजी अक्षयची बघायला भेटते। यावेळेस मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय। बघा सोप्पा झेल होता, सोप्पा झेल आज जर झाला असता तर समीकरण बदली झालं असतं। हे कॅचेस तुम्हाला पकडायचे आहेत, या कॅचेस जर तुम्ही चुकला तर मात्र तुम्हाला पराभवाला जावं लागू शकतं। हा नक्कीच आपण पाहिलं तर अगदी वेगाने मंगेश तो आला होता। झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र चांगला होता, प्रयत्न सुंदर होता। तर मात्र अरबाज स्ट्राइक वर आहे, 1 डाऊन फलंदाजीला आला होता। अजून देखील खेळपट्टीवर उभा आहे, सांभाळून क्रिकेट खेळतोय। यावेळेस चांगला चेंडू, अक्षयचा यॉर्कर चेंडू होता, तेवढा सुंदररित्या कटावलाय पियुष दिघे। आता मात्र एक सिंगल धाव, एक धावेच्या साहाय्याने धाव सरक्यात आली, माझे स्कोरर मित्र मनीष सांगतायत। बघा इथे इंदिरा गांधीच्या सर्व महिला मंडळ मात्र इथे उपस्थित झाले। तर विक्रांत क्रिकेट चषक 2024 मध्ये या सर्व महिलांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो। व्यासपीठावरती यायचंय प्लीज तुम्ही सर्वांनी। यावेळेस मात्र काय चेंडू टाकला जातोय, निर्धाव चेंडू सागर मात्र पडतोय। मी या चेंडूवरती एकच सांगेल, जिसका गुरु बलवान उसका चेला पैलवान। इथे मात्र पैलवानासारखी हा गोलंदाजी करतोय अक्षय। नक्कीच चांगली गोलंदाजी होती। अक्षय देखील सांगतोय की माझ्यावर जर तुम्ही माझा विश्वास दाखवला तर मी माझे 100% देणार आहे। मंगेश चांगला कमबॅक, जर एक झेल नसता सुटला पियुष कडनं तर मात्र अजून चांगले षटक आपल्याला अजूनही चांगले षटक पाहायला मिळाले। तर चांगली गोलंदाजी अक्षय परब कडनं। हॅलो, परंतु एक चांगला चेंडू मात्र इथे बघायला भेटतो। इथे मात्र रनआउटची विकेट जाते। समीकरण थोडंसं सागर बदलतंय, काय समीकरण होतंय नक्कीच सांगूया। बाहेर झाले, मॅच मध्ये रोमांच आला। जर या नाना मुन्ना जादूगरने या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या तर शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना तुम्हाला रंगतदार दिसेल। स्ट्राईकला असेल अरबाजा फलंदाज, परंतु गोलंदाजच्या मार्गावरती असेल नाना मुन्ना जादूगर या नावाने प्रसिद्ध असणारा गोलंदाज प्रतीक शिंदे मात्र गोलंदाजच्या मार्गावरती असेल। क्षेत्ररक्षण मात्र चांगलं सजवलं जातंय। इथे मात्र 100% योगदान द्यायला लागेल सागर या गोलंदाजाला, काय म्हणशील? नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता मंगेश सामन्यामध्ये अक्षय परबनी कमबॅक करून दिलाय या ठिकाणी, कारण चांगली गोलंदाजी केली। अगदी वन साइडेड मॅच होत होती, परंतु चांगली गोलंदाजी त्यांनी 2 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील घेतल्या, 1 विकेट घेतला। चांगली गोलंदाजी अक्षय कडून। यावेळेस मात्र काय झेल पकडला प्रतिक्रिया, प्रतीक झेल। मंगेश काय सांगशील झेल विषय? अगदी सुंदर झेल प्रतिक्रिया फॉलो थ्रू मध्ये पकडलाय। त्यालाच तर म्हणतात क्रिकेट।
किती गेल्या हे देखील तुमच्याकडनं जाणून घेऊया. सागर विकेट किती गेल्या आणि ज्यांनी आम्हाला अर्धा लिटरचा प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कार दिला अर्धा लिटरचा थंडा त्या वनिता दिघे मॅडम मात्र इथे उपस्थित होत आहेत. या वनिता दिघे मॅडमचा मनापासून सहर्ष स्वागत करतो. नक्कीच आपण पाहू शकता वनिता दिघे आले पियुष दिघे स्वतः खेळतोय त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा संघ गोल्डन स्टार क्रिकेट संघ चांगला फाईट करतोय. मी म्हटलं होतं मंगेश जर 50 धावा झाल्या नाही तर सामना रंगतदार होईल. तर 37 धावांवरतीच रंगतदार झालाय. चांगला कमबॅक करून दिला या ठिकाणी. दोन्ही षटकामध्ये मागचं षटक जे अक्षय परबने टाकलं ना ते अगदी गिरकी घेतली त्या सामन्याने आणि नाणेफेक जशी होते हेड अँड टेल अचानक ते पारदर गोल्डन स्टार क्रिकेट संघाकडे हळूहळू झुकायला लागले. सोहेल आता मात्र स्ट्राईक वर आहे. यॉर्कर लेनचा चेंडू होता फुलटॉस होता लोअर फुलटॉस चांगल्या प्रकारे फिल्डिंग पियुषची आणि या ठिकाणी 2 धावा पत्र काय थांबवू शकलेला नाहीये पियुष. बघा 2 धावा इथे घेतल्या गेल्या. समीकरण बदलतंय 10 चेंडू 9 धावांचं समीकरण होते परंतु तो थंडा होता 1 लिटरचा थंडा होता. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आपण देतोय 1 लिटरचा थंडा तो मात्र आम्हाला स्पॉन्सर केलाय ते वनिता दिघे मॅडम यांच्याकडनं तो स्पॉन्सर असणार आहे आणि एक टी शर्ट देखील असणार आहे ते मयूर स्पोर्ट यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले परंतु समीकरण होत आहे 10 चेंडू 9 धावांचं. नक्कीच मात्र विजय पार्टी आहे जस्टिनच्या मागे आपण पाहू शकता. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या वेळेस मात्र काय घडतंय गोलंदाज मात्र चांगले कामगिरी करतोय. बघा धाव संख्या समीकरण बदलतंय. समीकरण होते 9 चेंडू 9 धावांचं. सागर भाई मॅच बघा मॅच वर गरमागरम झालंय. मात्र नाही थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं प्रसिद्ध ठिकाण आहे परंतु या मैदानामध्ये वातावरण घडतंय गरमागरम काय म्हणशील. हा नक्कीच खूपच वातावरण गरम झाले. मागच्या जे 7-8 चेंडू 9 चेंडू पडले ते खूपच खतरनाक गोलंदाजी झाले. यावेळेस मात्र काय चेंडू होता प्रतीकचा चांगला कमबॅक करून देणारा चेंडू होता. हा देखील चेंडू येते निर्धाव अगदी हा चेंडू पाहिला तर अगदी शॉर्ट गुड ऑफ लेन वरचा चेंडू होता आणि अगदी खाली राहिलेला हा चेंडू देखील निर्धाव येतोय. म्हणून तुम्ही या गोलंदाजाला नाव ठेवलेलं नन्ना मुन्ना जादूगर. हा कधी या संघाला विजयाकडे नेऊन ठेवू शकतो. करायचे 8 चेंडू 9 धावा. नक्कीच मग 8 चेंडू 9 धावा. प्रतीक सोहेल की प्रतीक हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस काय घडतंय यावेळेस तिसरा चेंडू देखील निर्धाव पडतोय. सागर मॅच मध्ये एक वेगळा रोमांच चाललाय. याला असं म्हणतात क्रिकेट. इथे तुम्ही तुमचं 100% योगदान द्या. तुम्हाला विजयापासून कोण थांबवू शकत नाही कारण कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. तुम्ही म्हणत होते मॅच बनणार नाही. मी पहिले सांगितलं होतं मॅच बनणार. गोल्डन स्टार संघाकडे गोलंदाजीचा वर्णन खूप चांगला आहे. सागर नक्कीच मंगेश काय गोलंदाजी केली आहे मागच्या 2 षटकांमध्ये अक्षय परब आणि प्रतीक शिंदेनी अगदी वन साइडेड मॅचला आपल्या संघाकडे आणून ठेवले. यावेळेस मात्र चांगला चेंडू सुंदररित्या कटावला आणि हा चेंडू मात्र सोहेलच्या बॅट मधून आलेला. चांगली गोलंदाजी पियुष दिघेकडनं क्षेत्ररक्षण होते आणि एकच धाव 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल झाला. करायचे आता 6 चेंडू मध्ये 7 धावा परंतु शेवटच्या षटक कोण गोलंदाजीच्या मार्गावरती येणार संधी देवी आपण डीजे मास्तरांना. मॅच समीकरण 12 चेंडू 11च पण आता समीकरण होते 6 चेंडू 7 धावांचं. मॅच कुठे होती मॅच कुठे चालले याला असं म्हणतात क्रिकेट. हाच क्रिकेटचा दरार आहे. हीच क्रिकेटची दहशत आहे. म्हणून मी नेहमीच म्हणतो वाघ किती जखमी झाला तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. तो थांबतो वेळ जाऊन देतो पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत तो दरार कटिंग करा. स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. कारण गोल्डन स्टार संघ सांगतोय अजून आम्ही विजयाकडे गेलो नाहीये परंतु दोन्ही साईडला मॅच आहे. एका साईडला मुकद्दर संघाकडे देखील मॅच आहे कारण धावा करायच्या तब्बल 7 धावा 6 चेंडू 7 धावा. परंतु आता ही मॅच बनेल का. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज असेल ज्याला मी नेहमीच सांगितलं चिकट्या गोलंदाज आणि चिकट गोलंदाजी मात्र याच्या माध्यमातून बघायला भेटते. जो मुलीला देखील एक चॉकलेट देत नाही त्याला चिकट्या समजलं जातं तशीच या धावांना देखील चिकटगिरी करतो. एक चिकट गोलंदाजी मात्र याच्या माध्यमातून बघायला भेटेल का परंतु त्याच्या समोर आव्हान असेल रिजवान. नक्कीच विशाल गोलंदाजी करतोय मंगेश. समीकरण होतं 18 चेंडू 13 धावा. आता आले कुठे 6 चेंडू आणि 7 धावा. काय गोलंदाजी आपण पाहू शकता. मागच्या 2 षटकांमध्ये अक्षय आणि प्रतीकची झाली. आता मात्र रिजवानचा सामना करतोय विशाल परब.
शॉट बरोबर खूपच खराब चेंडू आणि चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होते गल्लीच्या दिशेला नॉडीचा प्रयत्न 100% आहे परंतु चेंडू ट्रॅव्हल होते धीमा रेषा पार हा येते मंगेश चौकार. आम्ही नक्कीच या फलंदाजाला सांगेल ना सूरत देखते ना मुहूर्त देखते हे तो मुकद्दर संघ की जरूरत देखते. काय फटका मात्र बघायला भेटला 4 धावेचा समीकरण बदलतंय. खराब चेंडूवरती घेतलेला हा चौकार करायच्या 5 चेंडू मध्ये तब्बल 3 धावा. नक्कीच खूप खराब चेंडू होता अगदी स्लो होता शॉर्ट पिच देखील होता कुठेही मारू शकत होता लेकिन रिजवानने देखील चपळाई वापरले अगदी तो ज्या ठिकाणी चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होता आपल्या मैदानात त्या ठिकाणी ढकललेला आहे असं वाटत होतं जीत की सामना रंगतदार होईल आणि एक षटकापर्यंत अजूनही रंगतदार आहे परंतु चौकाराने थोडेसे 70-30 केलेले असं मला तरी वाटते. परंतु या चौकाराने मात्र मुकद्दर संघाकडे सामना जाताना दिसतोय परंतु आता 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावा गरजेच्या तब्बल 3. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे एक धाव मात्र घेतली जाते परंतु एक धावेवरती समाधान करायच्या 4 चेंडू मध्ये 2 धावा. हा विक्रम घडेल का? हा विक्रम घडवला होता प्रसाद भाई सावंत यांनी 6 चेंडू मध्ये 3 धावा नव्हत्या दिल्या परंतु तसा विक्रम घडेल का या मैदानामध्ये तो निश्चित आपल्याला बघावा लागेल. सागर करायच्या 4 चेंडू मध्ये 2 धावा. नक्कीच प्रसाद भाई सावंत यांच्याविषयी मंगेश सांगेल तर या मैदानासाठी जे काही केले खेळाच्या माध्यमातून खेळानंतर देखील असो आपण जे सुसज्ज मैदान या ठिकाणी पाहतोय ते त्यांच्या सत्तेच्या काळात माननीय नगराध्यक्ष प्रेरणाताई प्रसाद सावंत यांच्या मार्फत हे मैदान केले आणि मोठी स्पर्धा देखील माथेरानच्या या पतल्यावरती त्यांच्या मार्फत गोल्डन स्टार चषक आयोजित केला जातो. यावेळेस चांगला चेंडू सुंदररित्या कटावलाय आणि त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार चौकार आणि मुकद्दर क्रिकेट संघ मंगे थेट फायनल मध्ये दाखल झालेला आहे. या वर्षी पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश करणारा मुकद्दर संघ आहे तर प्लीज ग्राउंड खाली करा प्लीज. विजय झाला एक चांगला सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. दुसरा सामना असेल प्लीज बाहेर या. आदित्य ठाकरे हे पर्यटक मंत्री होते त्यांच्या माध्यमातून अनेक निधी मात्र इथे आणला गेला आणि मात्र या मैदानाचा सजावट केला गेला आणि एक जवळचं प्रेम प्रसाद भाई सावंत यांचं जो